आज संध्याकाळी जाम थकल्यासारखंच वाटत होतं. रोज रोज तेच काम आणि ते मुलांच्या मागे पळून पळून दिवसभर रात्रीच्या टायमाला बाकी एनर्जी डाऊन होऊन जाते. खरं तर मला बरं वाटत नसलं ना, मला समजतच नाही मी काय करते. डोक्यात असं मुंग्या आल्यासारखं होत होतं आणि पूर्ण बॉडी असे पेन करत होतं. मग काय, तसंच आपल्या किचन रूममध्ये गेले. दिवला भूक लागली होती म्हणून दिवला खायला करायला घेतलं. आता ती पण रोजचं खाऊन कंटाळ करते. कधी कधी रोज वेगवेगळा पदार्थ बनवावं लागतं. इथं तिला धिरडं बनवलं आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले. टी व्ही बघत बघत कधी कधी एकटी खायला बसते, नाही तर मग तिला खाऊ घालतच बसावं लागतं. आणि तोच करायचं म्हणजे मला नेमकं आळस येऊन जातं. त्याच्यानंतर आम्हाला स्वयंपाक देखील करायचा होता. आता खायला काय करायचं मला पण समजत नव्हतं, पण करावं तर लागणारच होतं. थकवा आल्यामुळं स्वयंपाक करायचा अतिशय कंटाळा चालला होता. चला म्हणलं काहीतरी हलकं फुलकं करून घेऊ, सगळ्यांना आवडेल असं सुद्धा करू म्हणून मग मी तर पुलाव करायला घेतला. सगळ्यात अगोदर तर खूप सारा कांदा कट करून घेतला, म्हणजे 1-2च्या बरोबर. टमाटेसुद्धा कट करून घेतले आणि घरात सोयाबीन होतं. गरम पाण्यामध्ये सोयाबीन थोडा वेळ भिजत ठेवलं आणि नंतर असं पिळून घेतलं. जेवढे पाहिजे तेवढे तांदूळ, त्याच्यामध्ये शेंगदाणे दोन्ही देखील इथं धुवून घेतलं आणि फोडणी टाकायला घेतली. खिचडी म्हणजे रोजच करतो, पण आज थोडीशी वेगळी करावं म्हणलं होतं. खूप दिवसापासून मला इथं सोयाबीन आणायचं होतं घरी, पण काय आणणं झालं नव्हतं. पण आणणं झालं, मला काय त्याची भाजीच करणं झाली नाही, म्हणून म्हणलं चला सोयाबीन पुलावच करावं. तर हे 4-5 मिनिट भिजवून टाकल्यानंतर चांगले असे भिजतात, नाहीतर शिजत नाहीत, मधल्या भागातनं कोरडेच राहतात. म्हणून थोडा वेळ भिजत ठेवायचं आणि नंतरच भाजी किंवा कशात जरी टाकायचं असलं तर टाकायचं, कारण पाण्यात वरी तरंगतात आणि भिजत नाहीत. त्याच्यामुळं पाण्यामध्ये, गरम पाण्यात थोडंसं भिजत ठेवायचं आणि मग भाजी किंवा काय आपल्याला जे बनवायचं ते बनवू शकता. आता खिचडीसाठी थोडंसं अद्रक लसूण चांगलं बारीक करून घेतला होता आणि सोबतच थोडीशी मिरची टाकावं म्हणलं. तर मिरची काय कट केली नव्हती, असं थोडे थोडे तुकडे केले हाताने, कारण मुलांना खायचे असले ना, मुलं कसं काढून खातात. बारीक एकदम केली की मग मुलांना खाता येत नाही. तुम्ही बघू शकता मस्त असं इथं झालं होतं. त्याच्यानंतर फ्राय झाल्यानंतर कांदा लसूण मिरची आपण जे सोयाबीन बनवले ते त्याच्यामध्ये टाकून घेतले, ते देखील फ्राय केले. धुतलेले तांदूळ आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड करून घेतले आणि तांदळाच्या डबल थोडं जास्तच पाणी टाकून गेलं, कारण मला थोडीशी अशी गाळ शिजलेली खिचडी आवडते. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी खिचडी इथे तयार होते. आणि आज रात्रीसाठी मस्त असा मी इथं सोयाबीन पुलाव बनवला होता, सोबत काकडी आणि कांदा देखील कापून घेतला होता आणि मस्त असा आमचा बेत झाला होता इथं सोयाबीन पुलावचा. तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता, खूप छान आणि खूप टेस्टी झाला होता. सगळ्यांनी आवडीने खाल्ला, सोबत तूप टाकलं होतं, मज्जाच वेगळी येते. तर मस्त असा पुलाव इथं रेडी होता. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.